सांगा घटनाक्रम काय होतं काय पोरग सकाळी आपलं संध्याकाळी 5:30 वाजता आला शाळेतून. शाळेतनं आल्यानंतर चहा बिस्किट खाऊन गेला. पैसे घेतले त्यानं जम्पिंग खेळायला जातो म्हणून असं सांगून गेला तो. आणि नंतर जम्पिंगकडे गेल्यानंतर त्याला मी सांगितलं होतं 8 वाजता ये घरी आपल्याला जेवायचं आहे. तर तो काय घरी झाला नाही, म्हणजे खेळायला गेला तिकडंच राहिला. मग त्यानंतर मग आम्ही लागलो त्याला, म्हणजे 8 वाजले. 8च्या पुढे गेल्यावर मग खाली पण एक कार्यक्रम होता ना, शिवानानाच्या इकडं बड्डेचा कार्यक्रम होता. आम्हाला काय वाटलं औषध ओढायला लागलं होतं, मग तिकडे जेवाय गेला काय. मग 9 वाजले. 9 वाजल्या तरी ही मुलगा बाहेर आलेला दिसला मला, त्यासोबत होता तो. मी म्हणलं हिला आयला ती आलंय म्हणलं, आणि कार्तिक का आला नाही अजून. त्यावेळेस 9च्या पुढं मग आम्ही त्याला हुडकायला चालू केलं. हुडकलं आम्ही, म्हणजे रात्रभर आम्ही त्याला हुडकतच होतो. त्यानंतर मग डिपार्टमेंट आली ते 1-1:30च्या सुमारास. ते पण होते आमच्यासोबत, पण काय त्याचा पत्त्यात लागला नाही परत. त्यानंतर ती कोण असेल ती त्याला तातडीनं हजर करावा, कोण आरोपी असेल ती. जसं हाल झाले तसं त्याचं पण झालं पाहिजे. जरी ज्याने न येऊन जरी सोडला असला त्याला पण तीच, त्याच्या मागं दुसरा जरी कोण असला त्याला पण ती शिक्षा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का, जे आता आरोपी अटकेत आहे तो एकट्याने केलं नसेल, त्या मागं अजून असतील त्याचा एकटाचा एवढी. मग याच्या मागं कोण असू शकतात, आणखीन कोण लोक आहेत, काय तुम्हाला नाव माहिती आहेत का? म्हणजे नाही तशी नाव माहिती नाही. म्हणजे एकटा आरोपी करू शकत नाही. एकटा नाही तो करू त्याच्या मागं काहीतरी हात किंवा काहीतरी कारण असावं. कारण म्हणजे कारणामुळं हे तुमच्या मुलाचा खून झाला असं तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्हाला काय वाटतंय, हे जी काही घटना झालेली आहे तुमच्या मुलाची, याच्या मागं सध्या एक आरोपी अटक आहे, नेमकं काय कारण काय असू शकतं? तसं काय तुमचं वैयक्तिक काय त्याच्यासोबत काय आहे का? तसं काय सांगू शकणार नाही. म्हणजे आमचं काय भांडण नाही, वाद नाही, तंटा नाही, पण हे कृत्य असं तो एकटा करू शकत नाही. पोलिसांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे काल प्रेस कॉन्फरन्समध्ये की घरकुलाच्या वादावरून ते मुलाचा असं प्रकार झालेला आहे. तर खरी आहे का घटना, का पोलीस याच्यामध्ये काही वेगळं सांगते, ती काही घटना लपवत आहेत? नाही, घरकुलाचे होतं, पण ते असं उडत समजलेलं होतं की बळीराम तुला घरकुला आलं. मग मी म्हण तुझी तिकडे माझं मी इकडे बांधणार विषय हा. पण घरकुलाचं जरी असलं तरी आमच्या बाबाचं आम्ही बघितलं असतं ना. त्यानं पोराला अटॅक करण्यासारखं असं काय घडलेलं नव्हतं. म्हणजे घरकुलामुळं अटॅक होऊ शकत नाही, हां, म्हणजे असं तुमचं म्हणणं आहे. नाही नेमकं म्हणजे कारण का असू शकतं, म्हणजे थोडंफार तुम्ही सांगचाल का? म्हणजे मुलाच्या हत्येमागचं कारण, आता ती एकटा तर व्यक्ती करू शकत नाही, ह्याच्या मागं अनेक जण असू शकतात. केलेला आहे म्हणलं त्यालाच माहिती ना नेमकं कारण काय. ते कारण शोधायचं पोलिसांचं काम. आम्हाला माहित आहे का त्याच्यामुळे नेमकं काय कारण आहे? आम्हाला माहित असतं तर आम्ही सांगितलंच असतं ना की बाबा हे कारण आहे म्हणून. ते पोलिसांनीच आता बघायचं त्याच्या मागचं नेमकं कारण आहे काय. आम्ही कसं सांगणार की हे कारण आहे? कार्तिक बळीराम खंडागळे यांच्या निर्घृण खून झालेला आहे. त्याची 4 दिवसांनी नंतर आपल्याला डेड बॉडी या ठिकाणी मिळालेली आहे. मी त्यांच्या आईवडिलांना, आजींना, त्यांच्या सर्व कुटुंबांना सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी भेट दिली असता त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाचा निर्घृणपणे खून झालेला आहे. आणि खरोखर ही दुर्दैवी गोष्ट आहे, कारण 10 वर्षाच्या निष्पाप बाळाला मारणं ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. आणि त्याबाबत पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. त्यांच्या घरच्या सर्वांचं जे काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं. आणि ते म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर नारायण पवार साहेब हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, परंतु ह्या खुनामागं त्यांनी सखोल चौकशी करावी. कारण एकटा मुलगा खून करू शकत नाही. आणि कशासाठी खून करा, तर घरकुलान हे असं किरकोळ कारणं देऊन या केसमध्ये गांभीर्याने लक्ष पोलिसांनी देऊन त्याचा छडा लावणं काळाची गरज आहे. कारण 10 वर्षाच्या निष्पाप बाळाचा, ज्यांची जमीन नाही काय नाही, मोलमजुरी करून त्यांचं कुटुंब या ठिकाणी राहत असताना त्या आजीने डोळ्यात पाणी आणून सांगितलं की मी कामाला जाऊन या ठिकाणी पोरं मोठी केली. आणि अशा गरीब कुटुंबातल्या मुलावर जर असा अन्याय होत असेल तर ही अतिशय खेदाची बाब आहे. शासनाने या बाबतीत अतिशय लक्ष देऊन ज्यांनी हे कोणी कृत्य केलं
एकटा नसून त्याच्याबरोबर कोण अजून आहेत का याची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई कायदेशीर शासनाने करावी अशी मी त्यांना विनंती करतो. दादा, बऱ्याच लोकांमधून सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष पण आहेत, याच्यामध्ये बहुजन संघटना आहेत की त्यांची मागणी प्रामुख्याने होत आहेत की ह्या प्रकरणामध्ये काहीतरी गोड बंगाल लपलेला आहे आणि याची CIDच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे. काय वाटतं एकंदरीत आपल्याला? कसं आहे, 10 वर्षाच्या बाळाचा मर्डर करणे आणि 4 दिवसांनी डेड बॉडी सापडणे, तो लहान मुलगा कशासाठी त्याचा निष्पाप बाळाचा बळी घेतला ह्याच्या खोलात जाणं काळाची गरज आहे. कारण अशा प्रथा, रूढी, परंपरा जर लहान मुलांवर घडायला लागल्या तर उद्या भविष्य अतिशय वेगळं आहे. त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की बाबा त्यांनी यामध्ये कुठलाही राजकीय कुठलाही दबाव फिबाव कोणावर येणार नाही, परंतु कुठल्याही दबावाला किंवा कुठल्या आमिषाला बळी न पडता त्यांनी निपक्षपणे कारवाई करून तो एकटाच आहे का त्याबरोबर अजून किती लोक आहेत ह्याचा छडा लावणं काळाची गरज आहे आणि त्यासाठी शासनाने योग्य ती कारवाई करावी अशी माझी शासनाला नम्र विनंती आहे.